हाय फॅमिली, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आपण दाखवणार आहे हैदराबादमध्ये गणपती कसे मोठमोठाले बसतात हे बघू शकता. पहिला स्टार्ट झालेला आहे सुरू आपला गणपती. आपण गल्लीतून जातो आहे आता पूर्ण गणपती. इथं एक आहे गणपती, हे बघू शकताय. हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवतो इथला कसा गणपती. या गणपतीचं नाव आहे लाल दरवाजाचा राजा. मग काय आपण निघालो रूटवर, तर जाऊ लागलो रूटवर निघालो. तेवढ्यात म्हणलं पब्लिकला दाखवून द्यावं. मग विचार केला एवढी ट्रॅफिक का झालेली आहे, मग गाडी थांबली. मग काय बघलो होतं काय समोर आपले गणपती बाप्पा होते. गणपती बाप्पाचं आगमन झालेलं होतं. गणपती बाप्पाला ट्रेननं उचलून गल्लीत टाकायचं, समोरच्या गल्लीत टाकता येत वाटतं. मग काय आपण खोलला दरवाजा आणि बसलो गाडीत बसलो. मग ट्रॅफिक इतकी होती बस. मग फायनली ट्रेननं गणपती बाप्पाला उचललं. मग थोडं अडचण जात होती थोडीफार, थोडा टाईम लागला. मग उचललं ट्रेननं. फायनली गणपती बाप्पा गेलेले आहेत आपले. आणि मग ट्रॅफिक थोडी खुलली. मग आपण निघालो परत. थोडंफार टाईम लागला. इथं कमीत कमी आपला अर्धा तास गेलेला आहे. तरी आपण कॅन्सल केलेलं आहे, थोडं कट केलेलं आहे. पूर्ण ब्लॉग बघा, खूप भारी. आज पूर्ण तुम्हाला मी हैदराबादमधल्या गणपतीच्या मूर्त्या दाखवणार आहेत. आपण जिथं जातो तिथल्या मूर्त्या दाखवणार आहेत तुम्हाला पब्लिक. मग आपण मारली गाडी. मग इथून थोडी बघू शकता इथं ट्रॅफिक पोलीस पण आहे. समोर रथ कुठं चाललं आहे माहीत नाही. हे बघू शकताय पूर्ण चांदीचा रथ आहे. मग काय इथं DJ सेटअप होता, शार्प्या लावून होता. इथं रात्रीचा शो होता गणपतीसाठी स्पेशल बनवला असं वाटतंय मला. बघू शकता शार्प्या कमी आहेत का इथं. मग काय इथं एक गणपती बाप्पा होता, थोडा दिसतोय तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये. एक छोट्या गणपतीच्या मूर्त्या बघा तुम्ही. इथं पण छोट्या गणपतीच्या मूर्त्या होत्या विकण्यासाठी. पूर्ण इथं छोट्या इथून तिथून गणपतीच्या मूर्त्या होत आहे. हे बघा इथं पण ट्रॅफिक पूर्ण. आज ट्रॅफिक सकाळी ट्रॅफिक लागलेली आहे आपल्याला. बघा इथं पण छोट्या मूर्त्या बघा. इथून तिथून पूर्ण छोट्या मूर्त्या आहेत. आणि समोर दिसत आहेत का तुम्हाला गणपती बाप्पा समोर एक, ते पण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये दाखवतो मी की कसं आहे काय नाही. मग समोर सिग्नल चालू होतं, बहुतेक सिग्नल लागलेलं होतं. इथं पण ट्रॅफिक बघू शकताय पब्लिक. किती ट्रॅफिक आहे. हे गणपती तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉकमध्ये दाखवतो कसं आहे. मागे बघू शकताय महादेव दिसतोय. थोडंफार गणपतीच्या हात मागे महादेव दिसतोय. मग बघा इकडं पण एक गणपती आहे रोडवर, त्याला पण किरण उचलत आहेत. मग काय गाडी मारली सणा मग काय हात दाखिला. आणि आपण घेतली गाडी आता पेट्रोल पंपाकडे, कारण की आपल्याला टाकायचं होतं गाडी डिझेल. काय घेतली पेट्रोल पंपात, टाकली गाडी डिझेलसाठी, लावली गाडी. मग थांबली, थोडीफार पब्लिक होती इथं पण. मग काय आपण घेतले 2000 रुपये. गेलो डिझेल टाकायला. पण काय चावी घ्यायला विसरलो डिझेल टँक खोलायसाठी, लॉक. त्या चावी घेतली, आलो टँकपाशी, लावली चावी लावून लॉक खोललो आणि थोडं थांबलो. लॉक खोललो आणि थोडं थांबलो, कारण की दुसऱ्या गाडीत डिझेल टाकणं चालू होतं. हे बघा टँकचा ढक्कन खोलतोय. ढक्कन खोललं आणि मग आपल्या गाडीत पण पडलं डिझेल. बघू शकते डिझेल टाकतोय आपण. तिकडून डिझेल टाकले, घेतले. मग आपण घेतले पावती, हे दिली चावी ड्रायव्हरला आमच्या. आणि चाललो गाडीत बसायला चाललो मी आता. आणि बसलो गाडीत. मग काय गाडीत बसलो. बघू शकता मी कसा दिसतोय आज. पूर्ण केस वाढलेले आहेत, दाढी गिडी वाढलेले आहेत. काय करणार. मग गाडी घेतली दिवस. मग लागलो रस्त्याला, निघालो सणाना निघालो आपण. मारली गाडी सणाना मग इथं पण ट्रॅफिक आहे. इथं बघतो का समोर पण, इथं पण गणपती बाप्पा आहेत. ते कुठे चाललेत माहीत नाही. बघू शकता किती मोठा गणपती इथं पण.
मग थोडंफार इथं पण 5-10 मिनटं टाईम लागला आपल्याला इथून निघायला. बघा मागचं कसा गणपती आहे, पूर्ण फारीनं बांधलेला आहे. ट्रॅफिक पोलीस आणि नेता आहेत कशाने. गाडी कोणती आहे बघा ते थार म्हणून इथं गणपती हे वाटतं आणखीन आलेला नव्हता तिथं म्हणून मारला. इथं बघू शकता की इथला कबूतर कमी आहेत का इथं. तर शूट वगैरे होत राहतात इथं, डेली शूट वगैरे होत राहतात. तर इथं पण एक गणपती बाप्पा होते बघा. इथं कसला गणपती आहे, इथं कबूतर बघू शकताय तुम्ही. तर इथं शूट होतं राहतं डेली. मग निघालो आपण थोडं समोर. बघा इथं समोर गणपती किती मोठा आहे. तो पण कैवार आहे, कमळाच्या फुलावरती आहे गणपती हा. इथं 2 ॲटो. इथं पण थोडीफार ट्रॅफिक होती. चला समोर दाखवतो तुम्हाला, आणखीन गणपती दाखवतो पूर्ण. म्हणजे समोर गणपतीचं मार्केट आहे. तर बघू शकता इथं किती गणपती आहेत, छोटे छोटे. इकडं पण छोटे मोठे समजा गणपती भेटतात तिथं. थोडीफार परेशानी होती आज, कारण की गणपती बाप्पा उद्या बसणार आहेत म्हणलं ट्रॅफिक राहणार ठरली. तर इथं बघू शकता इथं पण गणपती आहेत. इथं बघा, तर उद्या आगमन आहे म्हणल्यावर ट्रॅफिक तर राहणार गणपती बाप्पांची. मग काय, इथून मारला टर्न, इथून मारला आपण टर्न. तर आता बघा समोर मूर्त्या दाखवतो तुम्हाला थोड्याफार, कारण की इथं तेवढं राहत नाही, दुसऱ्या साईडला राहतात. तर आपण त्या साईडकडून गेलो नाही आज. गेली जातो पण आज गेलो नाही. बघा इथं किती मूर्त्या आहेत. हे बघा शंभू अवतारची. हे बघा मारली गाडी, थोडी पहिली गाडी. आमचा ड्रायव्हर स्लो चालवत होता आज. म्हणलं तरी पळत नव्हता. हे बघा गणपती, हे बघा गणपतीचं मार्केट आहे आज. पण इथं खूप मूर्त्या होत्या, इथल्या झाल्या कमी, कारण की उद्या गणपती बसणार आहे म्हणल्यावर तर जाणार ठरलं ना मूर्त्या. हे बघा पूर्ण गणपती आहे तिथं. हे बघा इथं कसं आहे बसलेला गणपती. हां, पूर्ण गणपतीचं मार्केट आहे इथं. बघा कसं आहे हा हा किती मोठा आहे बघा. यावरती आहे की माहीत नाही, किती मोठा गणपती आहे. तर आपल्याला जिथं ऑर्डर टाकायचं होतं ते दुकान इथं पण शार्प आहे. इथं बघा कसं लावलेलं आहे. तर आता इथं शेवट होतं इथं पण. हे तिथं मारायला टाकायचं होतं फायनली. तिथं आलो आपण. मग का डोर खोलला आणि उतरलो बघू शकतो. मग इथून केला माल खाली, निघालो आपण. मग काय बघतो, अरे इथं पण इतकी ट्रॅफिक होती बस. इथं अर्धा तास लागला. ते बघा इथं मूर्त्या, म्हणजे पितळेच्या मूर्त्या, जुन्या मूर्त्या नव्याकडून मिळतात. कंप्लीट अर्धा. मग इथून निघालो आपण. बघू शकताय इकडं आपण पोहोचलेलो आहोत ब्रिजला. ब्रिज समोर बघा, एक समोर पण गणपती बाप्पा आहेत. ड्रायव्हरला म्हणलं थोडं पळवा तुम्ही. ड्रायव्हरनं पहिली गाडी, बघू शकता. आणि इथंच होते, इथंच गणपतीचं विसर्जन करतात या ठिकाणी. ह्याचं नाव आहे टँक बोर्ड. इथं म्हणतात टँक बोर्ड याला टँक बोर्ड का म्हणलेलं आहे तर तुम्हाला सांगतो याचं पूर्ण टँक बोर्ड का म्हणतात त्याला. तर इथून गणपती विसर्जन इथंच करतात. बघू शकताय समोर गणपती बाप्पा जात आहेत. बघा व्ह्यू कसा दिसतो इकडला, किती भारी नजारा आहे इकडं. ही गाडी मारली इथं टँक बोर्ड याच्यामुळे म्हणलेलं आहे कारण की इथं आर्मी टँक आहे, त्याच्यामुळे इथलं नाव टँक बोर्ड पडलेलं आहे. बघा मग काय, थोडंफार पाणी चालू झालं. पाणी होतं पूर्ण दिवसभर चालू, पाणी फुल पाणी चालू होतं. आणि आपल्याला तिथे पण माल पण टाकायला चालू होतं. माल टाकायला जायचं होतं. मग काय करणार, तसंच पाणी चालू राहू दिलं ना आपण. चाललो आता इथं माल टाकायचं, तिथं चाललो आपण. तर बघा फॅमिली आणि आपले हनुमान दादा हमेशा आपल्या गाडीत राहतात आपली सुरक्षा करायला. आत्तापर्यंत गाडीचा ॲक्सिडेंट झालेला नाही हा. तर बघू शकताय पब्लिक
तर इकडला व्ह्यू कसा आहे, इकडं बघा इथं पण थोडीफार कबूतर आहेत. बघा कसं आहे, इकडे जाई लावली, पूर्ण जाई लावून पॅक केला. आणि हा आहे मंत्रालय, हैदराबादमधला समजात मोठा मंत्रालय. तिथं मंत्री वगैरे येत राहतात, समजा प्रधानमंत्री समजा मंत्रालयाला तिथे. तर काय पाऊस काही थांबायचं नावच घेत नव्हतं. मग काय मी पण म्हणलं पावसाला पड बाबा, जितकं पडायचं तितकं पडतो आता. मग काय इथं हनुमान दादा, इथं आपले महादेव, शंभू. मग काय पावसात चाय प्यायचा मजा अलगच राहतो. मग चायच्या टपरी कशी आलो, चाय पिलो, बघू शकतो चायची टपरी, चाय पिलो निघालो. मग काय आणखीन पाऊस वाढला. इतका पाऊस पडत होता आज हैदराबादमध्ये, बस सांगता सोय नाही. तर बघा पब्लिक इथं पण ट्रॅफिक, आज ट्रॅफिकच. मग आपल्याला झाली संध्याकाळ कंपनीकडे जायला, पूर्ण संध्याकाळ झाली. संध्याकाळचे वाजले होते 8. तर बघू शकता पब्लिक किती ट्रॅफिक आहे. तर त्या ट्रॅफिकमुळेच वेळ झाला आपल्याला आज. आपण दिवसातून वाढतो 3 रोड. तर आपण इथं बघा पब्लिक पूर्ण ट्रॅफिक जाम आहे, फुल रोडवर ट्रॅफिक संध्याकाळचं. फायनली इथं पण बघा, इथं एक गणपती बाप्पा जातोय. फायनली आपण आता आपल्या कंपनीच्या गल्लीत आलेलो आहोत. कंपनी म्हणजे गल्लीत म्हणजे कंपनीच्या रस्त्याला. मग इथून म्हणलं ड्रायव्हरला, आत्ता तरी मार रे बापू, गाडी पळव रे बापू. मग हे समोर असा माणूस एकदम पळत. मग काय ड्रायव्हर म्हणला बरं रे बापू. मग फायनली आपण आलेलो आहोत आपल्या कंपनीकडे. बघू शकताय समोर फोकस लावलेलं आहे, पूर्ण काचावर चंपाचा. ड्रायव्हरने पण मारली. गाईज फायनली आपण आपल्या कंपनीत आलेलो आहेत. असेच ब्लॉग बघण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करा 100%. तर तुम्हाला नवीन काही सांगत राहणार मी असेच हैदराबादमधलं. तर धन्यवाद गाईज.